श्री स्वामी समर्थ। मी संगीता, माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि स्वामीच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ, रामकृष्ण हरी सर्वांना। मंडळी, मी या व्हिडिओमध्ये अशी माहिती देणार आहे कारण 2025 आणि श्रावण महिन्याची सुरुवात अगदी काही दिवसांवर आलेली आहे। तर श्रावण महिन्यामध्ये आपण खूप काही व्रत आणि श्रावण महिना जो आहे तर श्रावण महिना श्री शंकराला समर्पित आहे आणि हा महिना आहे तर हा महादेवाला अतिशय प्रिय महिना असतो आणि या महिन्यामध्ये जास्तीत जास्त आपण कोणतीही मनापासून सेवा केली तर त्याचं अधिक फळ मिळतं आणि हा महिना खूप शुभकारी असतो। तर या महिन्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण असेल, आपल्याला आपल्या मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये, आपल्या मुलांना यश प्राप्ती शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये, दुसरी गोष्ट आपल्या घरामध्ये सतत लक्ष्मीचा वास राहण्यासाठी, आपल्याला धनामध्ये वाढ होण्यासाठी, धन संपत्ती ऐश्वर्य या आत्ताच्या कलियुगामध्ये असा कोणताच व्यक्ती नाही की त्याला गरज नाहीये म्हणून। पण जिथं खूप धन असतं तिथं सुख पाहिजे ते हवं ते सुख मिळत नसतं आणि खूप ज्या ठिकाणी धन कमी आहे त्या घरामध्ये खूप आनंद सुद्धा ही असतो, ही गोष्ट सत्य आहे। तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला ही माहिती देणार आहे की श्रावण महिन्यामध्ये जो कोणी व्यक्ती वैभव लक्ष्मीचं व्रत करतो त्याची सुरुवात शुक्ल पक्षाच्या महिन्यामध्ये करायची असते। कारण शुक्ल पक्षामध्ये म्हणजे कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष प्रत्येक महिन्यामध्ये येतो। तर या शुक्ल पक्षामध्येच आपल्याला वैभव लक्ष्मी व्रताची सुरुवात करायची असते। पण वैभव लक्ष्मीचं व्रत जे आहे तर हे व्रत जर अधिक महिना सोडून अधिक महिन्यामध्ये व्रताची सांगता म्हणजे उद्यापन आणि सुरुवात ही वर्ज्य आहे। हा महिना सोडून बाकी शुक्ल पक्षामध्ये तुम्ही केव्हाही सुरुवात करू शकता। पण जो व्यक्ती अधिक मासामध्ये वैभव लक्ष्मीचं व्रत करतो म्हणजे शिव भोलेनाथाची कृपा आपल्यावर होऊन त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कायमची लक्ष्मी वास्तव्य करत असते, आपल्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची कमी पडत नाही। आता हे व्रत अनेक 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 समस्यासाठी आपण करू शकतो। आपल्याला खरंच धन संपत्तीची गरज असेल तर श्रावण महिन्यामध्ये तुम्ही वैभव लक्ष्मीचं व्रत अवश्य एक वेळेस मी सांगते अशा पद्धतीनं एकदा करावं, एकदा करून पाहावं। धन संपत्तीची म्हणजे माता लक्ष्मीच तुमच्या सोबत राहणार आहे तर तुम्हाला कोणत्याही धनाची पैशाची कमतरता पडणार नाही। तर श्रावण महिना 2025 येणाऱ्या 24 तारखेला दीप अमावस्या आहे आणि 25 तारखेला श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे। कारण श्रावण महिना जो आहे तर अमावस्याच आपली 23 आणि 24 तारखेला अशा 2 दिवसाचा कालावधी आहे आणि 25 तारखेला पहिला शुक्रवार आहे। तर श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला जर असे 5 शुक्रवार करायचे असतील तर 5 शुक्रवार तुम्हाला हे वैभव लक्ष्मीचं व्रत तुम्ही माता लक्ष्मीला समर्पित करू शकता। आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वैभव लक्ष्मीचं व्रत कसं करावं म्हणजे शास्त्रानुसार पूजा कशी करावी, शास्त्रानुसार जर विधी केली तुम्हाला म्हणजे पूजाचा विधी जर तुम्ही शास्त्रविधी केला आणि तशा पद्धतीने जर श्रावण महिन्यामध्ये वैभव लक्ष्मीचं व्रत जर केलं तुम्ही तर तुम्हाला आणि भक्तिभावाने मनामध्ये श्रद्धा ठेवून जर हे व्रत केलं तर तुम्हाला तत्काळ फळ आणि त्याचा अधिक फळ मिळू शकतं। फक्त आपली श्रद्धा पाहिजेत आणि मनोभावे हे व्रत करायला पाहिजेत। श्रावण महिन्यामध्ये खूप फलदायी हे व्रत आहे। तर या महिन्यामध्ये जो कोणी हे व्रत करत असेल त्यांनी पूजेचा विधी काय आहे ही माहिती सांगणार आहे, किती शुक्रवार करायचे ती माहिती सांगणार आहे आणि हे व्रत आपण करताना कोणता श्लोक म्हणावा आणि कशासाठी करत आहात आणि वैभव लक्ष्मीचे व्रत करण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागतं, पूजा मांडणी कशी करावी ही सविस्तर माहिती देणार आहे। हे बघा, सुरुवातीलाच 3 ते 4 मिनिटाचा व्हिडिओ बनलेला आहे, मला मान्य आहे। पण जर सविस्तर माहिती घ्यायची असेल तर 10 ते 15 मिनिटं तुम्ही नक्कीच या व्हिडिओसाठी स्वतःचे घाला, कल्याण आपल्या आयुष्याचं कल्याण करायचं असेल तर। आता आपल्याला वैभव लक्ष्मीचं व्रत जे आहे तर वैभव लक्ष्मीचं व्रत कमीत कमी 11 किंवा 21 शुक्रवारचं असतं। म्हणजे हा कालावधीच असा आहे की 3 महिन्याचा कालावधी जवळपास लागतो।
कारण 11 किंवा 21 वार हे व्रत करावं लागतं, असा हा शास्त्रशुद्ध हा विधी आहे. पण श्रावण महिन्यामध्येच जर तुम्हाला हे व्रत करायचं असेल आणि श्रावण महिन्यामध्येच तुम्हाला अधिक फळ मिळवायचं असेल तर श्रावण महिन्यामध्ये 5 शुक्रवार तुम्हाला येतात. 25 तारखेचा पहिला शुक्रवार आहे आणि 25 तारीख हा श्रावण महिन्याचा पहिला दिवस आहे. तर या शुक्रवारापासून तर ऑगस्ट महिन्यापर्यंत तुम्ही हे व्रत करू शकता. पण तुम्हाला जर श्रावण महिन्यामध्ये सुरुवात करायची असेल आणि हे तुम्हाला 11 किंवा 21 शुक्रवार करायचे असेल तर श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही शुक्रवारी तुम्हाला ह्या श्रावण महिन्याच्या 5व्या शुक्रवारी, 4थ्या किंवा 3ऱ्या किंवा 2ऱ्या शुक्रवारी किंवा पहिल्या शुक्रवारी तुम्ही सुरुवात करू शकता. आणि पहिल्या दिवशी तुम्ही संकल्प करू शकता की तुम्ही 11 करणार आहात का 21 करणार आहात की श्रावण महिन्यामध्ये 5 येतात तर 5च करणार आहात. तर असे तुम्हाला हा संकल्प करायचा आहे. आता ही झाली माहिती तुम्हाला किती करायचे आणि कधी करायचे. आणि जर तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला अधिक फळ त्याचं तुम्हाला मिळावं अशी इच्छा असेल तर अवश्य हे व्रत करून पहा. हे व्रत प्रत्येक समाजासाठी आहे आणि प्रत्येक समाजातून आपण बाहेर पडू शकतो. आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे व्रत कसं करावं. जर श्रावण महिन्यामध्ये तुम्ही कोणत्याही शुक्रवारी जर करत असाल 11 किंवा 21 शुक्रवार तर तुम्हाला पहिल्या दिवशी, आदल्या दिवशी शुक्रवारच्या गुरुवारच्या दिवशी तुम्हाला पूजेचं साहित्य, आपल्याकडे श्रीयंत्र, माता लक्ष्मी जी आहे तर माता लक्ष्मीला श्रीयंत्र खूप खूप महत्त्वाचं आहे. आणि या व्रतामध्ये 8 प्रतिमा असतात माता लक्ष्मीच्या, म्हणजे 8 रूपांची आपण पूजा करतो. या वैभवी लक्ष्मीच्या व्रतामध्ये 8 रूप आहेत माता लक्ष्मीची आणि 8 रूपांचं आव्हान करून माता लक्ष्मीचं 8 रूपांमध्ये पूजा केली जाते. आणि सर्वात महत्त्वाचं, आपल्याकडे म्हणजे 8 लक्ष्मीचं म्हणजे प्रतिमा नसेल तर आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये आपल्याला लाल फूल महत्त्वाचं आहे. तांदूळ धुवायचे, तांदूळ धुवून सुकून म्हणजे अक्षता त्याच्या तयार करायच्या, त्याच्यामध्ये तुटलेला तांदूळ नसू नये ही काळजी घ्यायची आहे. अक्षता महत्त्वाच्या आहेत, लाल फूल, बेल महत्त्वाचं आहे, दुर्वा महत्त्वाच्या आहेत. याच्यामध्ये विविध प्रकारची सुगंधित फुलं जी तुम्हाला मार्केटमध्ये मिळतील ती फुलं पाहिजेत आहे. चंदन पाहिजेत, धूप पाहिजेत. आरतीसाठी एक फुलवात तुपामध्ये टाकलेली आणि पंचामृत करण्यासाठी दही, दूध, तूप आपल्याला आणि साखर आणि मध ह्या 5 वस्तूचं पंचामृत खूप गरजेचं आहे. आणि दुधापासून तयार केलेला नैवेद्यासाठी दुधापासून बनवलेला कोणताही पदार्थ, शक्यतो खीरच बनवतात पण कुठलाही एक दुधापासून म्हणजे नैवेद्यासाठी दुधापासून बनवलेला एक पदार्थ. हे झालं पूजेचं साहित्य. अगरबत्ती, धूप, एक गणपती म्हणून सुपारी, आपल्याला 2 विड्याची पानं पाहिजेत, पैशाचे नाणं पाहिजेत, कुठल्याही चांदीचा शिक्का किंवा सोन्याचा शिक्का असेल किंवा मग आपला नॉर्मल 1 रुपयाचा शिक्का असेल तर तो पाहिजे. आपल्याला आपल्याजवळ जे काही सोनं आहे त्या सोन्याची पूजा करणं आवश्यकता असते. माता लक्ष्मीची प्रतिमा नसेल तरी पण आपल्याला म्हणजे आपल्याकडे 2 मंगळसूत्रे असतील तर एक मंगळसूत्र काढायचं, स्वच्छ धुवायचं आहे. ते एक मंगळसूत्र किंवा आपल्या हातामध्ये रिंग असेल तर अशा अंगठी काढायची आहे, रिंग काढायची, त्या रिंगची पूजा करायची आहे. 2 वाट्या पाहिजेत, एक तांब्याचा भरलेला कलश आणि एक म्हणजे कलश स्थापना करायची. असे 2 तांबे लागतात, 2 वाट्या लागतात, 2 विड्याची पानं लागतात, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य गणपतीसाठी, 2 सुपाऱ्या लागतात आणि फूल, धूप, दीप आणि अगरबत्ती हे सांगितल्याप्रमाणे हे लागतं. अक्षता धुतलेल्या पाहिजेत आपल्याला. अशा प्रकारे हे साहित्य आहे. आता हे सर्व साहित्य गुरुवारी एकत्र करायचे आहे. त्याच्यानंतर एक पांढरं स्वच्छ शुभ्र पांढऱ्या रंगाचं वस्त्र म्हणजे चौकनी रुमालासारखं एका पाट्यावर एक. आता आपल्याला गंगाजल आणि गोमित्र पण खूप महत्त्वाचं आहे. तर या दिवशी आपल्याला गंगाजलाने आणि गोमित्र टाकून ती जागा स्वच्छ करायची. आपलं तोंड पूर्वेकडे आले पाहिजे याची काळजी घ्यायची. एक वस्त्र जे आहे पांढऱ्या रंगाचं ते पाटावर टाकायचं, पाटाच्या खाली स्वास्तिक काढायचे आहे, फुल वाहायचं, हळदी कुंकू लावायचं, वस्त्र टाकायचं आहे. आणि श्रीयंत्र मी सांगितल्याप्रमाणे श्रीयंत्र आपल्याला पाहिजेत. तर वैभव लक्ष्मी जे आहे तर याच्यामध्ये वैभव म्हणजे आपण सोन्याला पण लक्ष्मी मानतो. आता हे सोनं आहे तर याला सुद्धा आपण सोन्याचं कोणतीही वस्तू असेल तर आपण त्याला लक्ष्मी मानतो. म्हणून या व्रतामध्ये सोन्याची पूजा किंवा चांदीचं नाणं किंवा सोन्याचं नाणं किंवा सोन्याची कोणतीही वस्तू जी असेल तर त्या वस्तूची लक्ष्मीच्या रूपामध्ये पूजा करत असतात.
लक्ष्मीचा फोटो म्हणजे अष्टलक्ष्मी जे म्हणजे 8 रूपांमध्ये लक्ष्मी असते, तर तिचा फोटो म्हणजे फोटोची गरज नसताना सुद्धा आपल्याला एक कलश स्थापना करायची असते आणि ही एक वस्तू सोन्याची त्याची पूजा करायची असते। आता एक तांब्या भरून घ्यायचा आहे, 2 तांबे भरून घ्यायचे आहे, एक तांब्या घ्यायचा आणि त्या शुभ्र पांढऱ्या शुभ्र वस्त्रावर आपल्याला जे तांदूळ धुतलेले आहेत ते असं गोल आकारामध्ये पसाभर तांदूळ टाकायचे आहे आणि पसाभर तांदूळ टाकून त्याच्यावर हळदी कुंकाने स्वास्तिक काढायचे आहे आणि त्या स्वास्तिकच्या वर आपल्याला 8 रेषा म्हणजे अष्टदळ तयार करायचा आहे। त्या अष्टदळावर जो तांब्या भरलेला आहे कलश, त्या कलशामध्ये आपल्याला धुतलेल्या अक्षता, फूल, 1 पैशाचं नाणं, सुपारी असं हे सगळं टाकायचं आहे आणि तो तांब्या भरलेला आहे त्या तांब्यावर एक स्वास्तिक आणि एक वस्त्र माळ घालायची आहे कापसाची आणि तो तांब्या आहे आपल्याला त्या तांदळावर जे अष्टदळ आहे का अष्टदळ केलेलं त्याच्यावर ठेवायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला 2 वाट्या लागणार होत्या, तर ती एक वाटी घ्यायची आहे, एका वाटीमध्ये तांदूळ आणि एका वाटीमध्ये आपल्याला जे काय आपण कोणतंही सोनं ठेवणार आहेत, जर सोनं नसेल तर चांदीचा सोन्याचा शिक्का किंवा ते पण नसेल तुमच्याकडे तर जी काही आपली सुट्टे पैसे असतात ते पैसे ठेवायचे आहे चिल्लर त्या वाटीमध्ये ठेवायचे आहे आणि ती वाटी त्या तांब्यावर ठेवायची आहे भरलेल्या। आता हा कलश झालेला आहे। त्याच्यानंतर कलशाच्या उजव्या बाजूला आपल्याला 2 विड्याची पानं ठेवायची आहे, त्याच्यावर गणपती बाप्पा ठेवायचा आहे किंवा आपल्याकडे सुपारीची आपण ठेवलेली पूजामध्ये ती सुपारी ठेवायची आहे। हळदी कुंकू चंदन दुर्वा लाल फुल लावून आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून गणपती बाप्पाचं आवाहन करून ओम गणगणपते नमः किंवा वक्रतुंड महाकार्य हे श्लोक म्हणून गणपती बाप्पाचं आवाहन करून गणपती बाप्पाच्या साक्षीनं गणपती बाप्पाचं प्रथम पूजने गणपती बाप्पाची पूजा करून मग आपल्याला ही पूजा करायची। मग गणपती बाप्पाची पूजा झाली की मग कळसाच्या उजव्या बाजूला शंख ठेवायचा आणि डाव्या बाजूला घंटा ठेवायची आहे। मग गणपती बाप्पाच्या परत आता घटाच्या डाव्या बाजूला 2 विड्याची पानं ठेवायची, त्याच्यावर एक सुपारी ठेवायची, 1 पैशाचं नाणं ठेवायचं म्हणजे तो झाला विडा तयार झाला, त्या विड्याची पूजा करायची। त्याच्यानंतर आपल्याला ज्या कळसामध्ये सोनं किंवा पैसे तुम्ही शिक्का ठेवलेला आहे किंवा सोनं ठेवलेलं आहे त्या वाटीतल्या सोन्याची पूजा करायची आहे। हळदी कुंकू उगळलेलं चंदन गंध अक्षता हे सगळं वाहून पूजा करायची आहे। मग धूप आणि दीप आपल्याला दाखवायचा आहे। त्याच्यानंतर त्या कळसाला अतिप्रिय असलेलं लक्ष्मीचं श्रीयंत्र ठेवायचं आहे चिटकूनच कळसाला आणि मग त्या श्रीयंत्राची पूजा करायची आहे। अशा प्रकारे हळदी कुंकू अगरबत्ती वगैरे वाहायची आहे, अक्षता वाहायची आहे, सर्व प्रकारची फुलं वाहायची आहे आणि मग त्या श्रीयंत्राची पूजा करायची आहे। आणि हा संकल्प आपल्याला शुक्रवारी स्वच्छ धुतलेले कपडे किंवा सोहळं नेसून सुद्धा तुम्ही करू शकता। तर अशा प्रकारे पहिल्या शुक्रवारी श्रावण महिन्याचे 5 शुक्रवार करत असेल तर संकल्प करायचा, 5 शुक्रवारचं हे व्रत करणार आहे माते माझ्याकडून करून घे आणि कोणत्याही प्रकारची अडचण येऊ देऊ नको। हे व्रत आपल्याला असा संकल्प पहिल्या शुक्रवारी करायचा श्रावण महिन्याचा। तर ते 11 करणार की 21 करणार की 5च करणार हे तुमच्यावर अवलंबून आहे। आणि हे व्रत जर तुम्ही मनोभावे केलं तर तुम्हाला एक व्रत मनोभावे केलं तर तुम्हाला दुसऱ्या व्रतापर्यंतच तुमची जी इच्छा आहे ती जर पूर्ण झाली तर हे व्रत तुम्हाला खंडित न करता हे पूर्ण जेवढे तुम्ही शुक्रवार मनात ठेवले म्हणजे पकडलेले आहेत म्हणजे तुम्ही संकल्प केलेला आहे ते सर्व तुम्हाला कंप्लीट करायचे आहे आणि ते सर्व कंप्लीट करून तुम्हाला उद्यापन करायचं आहे। तर पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे। मग ही अशी पूजा मांडणी झाल्यानंतर जी पाट आहे चौरंग आहे त्याच्या भोवती रांगोळी काढायची आहे, पंचामृत म्हणून नैवेद्य ठेवायचा आहे आणि सुपारीवर याच्यावर जे पूजा करत आहात त्याच्यावर गंगाजल थोडं पाणी फुलांनी शिपडायचं आहे सुरुवातीला, मग पूजा करायची आहे। मग जे वैभव लक्ष्मीची कथा आहे ती मार्केटमध्ये सहज कोणत्याही देवपूजेच्या दुकानामध्ये मिळून जाईल किंवा गुगलवर सर्च करू शकता किंवा मी लिंक देते, तुम्हाला जर गरज असेल तर मेसेज करा, मी नक्की कमेंट करा, मी लिंक देते। आता हे जर तुम्हाला इच्छा तुमची लवकर पूर्ण करायची असेल आणि कशासाठी हे व्रत करणार हे सर्व पूजा मांडणी करून कथा वाचून आरती करून आपल्याला माता लक्ष्मीचं लक्ष्मी अष्टकम न चुकता म्हणायचं आहे। दिवसभर आपलं शरीर साथ देत असेल तर दिवसभर उपवास करायचा नाही, काहीतरी तुम्ही अवश्य खाऊ शकता। मीठ या दिवशी चुकूनही खाऊ नका, म्हणजे फळं खाऊ शकता, दूध पिऊ शकता, फळांचा ज्यूस पिऊ शकता। जर तुमचं शरीर बिलकुल साथ देत नसेल तर तुम्ही उपासाचं जे शेंदे मीठ असतं ते तुम्ही अवश्य खाऊ शकता आणि एक टाइम सायंकाळी पूजा पाठ करून देवीला नैवेद्य अर्पण करून
सात्विक जेवण, एक टाइम जेवणच हा उपवास करायचा असतो। निराहार उपवास राहून हे व्रत कधीच कंप्लीट आणि आपल्याला फलदायी होत नाही। तर हे झालं व्रत। त्याच्यानंतर पोथी वाचून झालेली आहे, नैवेद्य दाखवून झालेला आहे। पहिल्या दिवशीच आपल्याला संकल्प करायचा आहे किती व्रत करणार आहात तुम्ही, आणि मग संकल्प करून झाल्यानंतर अशीच पूजा मांडणी आपल्याला जेवढे तुम्ही संकल्प केलेले आहेत तेवढे आपल्याला करायचे आहे। आणि पूजा पहिल्या दिवशी संकल्प झाल्यानंतर दर शुक्रवारी संकल्प करायचा नाही। आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही कशासाठी करायलात, आपल्या मुलांना शिक्षणामध्ये यश प्राप्त व्हावं, त्याच्यामध्ये त्याला म्हणजे जे त्यानं स्वप्न पाहिलेलं आहे त्याच्यामध्ये विजय प्राप्त व्हावा अशी इच्छा आहे। तर खाली मी त्याचा श्लोक म्हणजे याच्यामध्ये लिहून देते, त्या श्लोक तुम्ही वाचू शकता आणि तो श्लोक तुम्हाला 11, 5 किंवा 1 वेळा म्हणायचा आहे। ते 100% शीघ्र तुम्हाला फळ मिळेल। दुसरी गोष्ट, धन संपत्ती तुम्हाला पाहिजे असेल तर त्याचा मंत्र मी सुद्धा लिहून देणार आहे। तर तुम्ही कशासाठी व्रत करणार आहे त्याचा व्रत, जो व्रत तुम्ही संकल्प घेतलेला आहे, तो जो संकल्प ही इच्छा आहे, त्या इच्छेचा संकल्प मी खाली लिहून देणार आहे। तो संकल्प तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि तो संकल्प तुम्हाला वैभव लक्ष्मीच्या व्रताच्या दिवशी म्हणायचा आहे। म्हणजे शीघ्र फळ मिळणारा हा आणि पॉवरफुल हा मंत्र आहे। तर शिक्षणासाठी करता की धन संपत्तीसाठी करता का घरामध्ये सुख शांतीसाठी करता का आपल्याला घरामध्ये म्हणजे आलेला पैसा टिकत नाही आणि कायमस्वरूपी लक्ष्मीचं वास्तव्य आपल्या घरामध्ये राहावं याच्यासाठी करता हा श्लोक म्हणायचा। आणि त्याच्यानंतर सर्व आरती करून, गणपती बाप्पाची आरती करून, माता लक्ष्मीची जी आपली नेहमी आरती घेतो आपण दुर्गे दुर्गट भारी, ही आरती करायची आहे। आणि ही आरती झाल्यानंतर हे श्लोक शेवटी आपल्याला श्लोक म्हणायचा आहे। श्लोक म्हणल्यानंतर माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे, हे माते, म्हणजे मातेची म्हणजे हा जो श्लोक आहे प्रत्येक श्लोकाच्या खाली त्याचा अर्थ लिहिलेला असतो, पण मातेचं आपण जेव्हा आव्हान करतो तर मातेची स्तुती करणं आणि प्रार्थना करणं खूप गरजेचे असते। तर मातेला प्रार्थना करायची, हे माते, तू जगत जननी आहे, तू लाल शुभ्र वस्त्रामध्ये शुभ्र वस्त्र परिधान केलेली आहेस आणि तू माता जगाचं कल्याण करणारी आहेस, तू विष्णूला अति प्रिय आहे। हे माते, तू प्रत्येकाची इच्छा पूर्ण करणारी आहेस, तू प्रत्येकाला दुःखातून बाहेर काढून ऐश्वर्य, सुख, संपत्ती, धन संपत्ती आणि सुखाचं आणि ऐश्वर्याचं तू त्याच्यामध्ये आनंद देणारी आहेस। आणि विष्णूची पत्नी आहे, श्रीहरी विष्णूची पत्नी आहे, विष्णूला प्रिय आहे आणि लाल कपड्यामध्ये परिधान करणारी, अष्टकमळामध्ये बसलेली आणि समुद्र मंथनातून तू प्रगट झालेली, हे माते, तुला ही माझी प्रार्थना आहे। जी काही तुमची इच्छा आहे ही माझी इच्छा पूर्ण कर। माझ्या घरामध्ये तुझं वास्तव्य राहू दे, माझ्या घरामध्ये सुख शांती राहू दे, माझ्या घरामध्ये तुझा हमेशासाठी वास राहू दे आणि माझं हे व्रत स्वीकार कर। आणि माझं जर काही चुकलं असेल तर मला क्षमा कर। तुझं बाळ आहे, तुझ्या बाळाला, आईच एका बाळाला माफ करू शकते अशी प्रार्थना करायची आहे। आणि तुम्ही कशासाठी व्रत करणार आहात त्याचा श्लोक म्हणायचा आहे शेवटी आणि माफी मागून। आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला उत्तर पूजा, जे तुम्ही सामान काढलेलं आहे, आपल्याला 5 फळापैकी केळी, कुठलेही जे फळ आहे मार्केटमध्ये मिळेल त्या 5 फळापैकी 1 फळ आपल्याला देवीच्या समोर ठेवायचं। फळ सांगायचं मी पूजेच्या साहित्यामध्ये विसरलेली आहे। तर फळ स्वतः खायचं आहे। आणि माता लक्ष्मीची शेवटच्या दिवशी किंवा दर शुक्रवारी शृंगार, जो सौभाग्यवतीचा 16 अलंकार म्हणजे शृंगार असतो, तो तुम्ही दर शुक्रवारी माता लक्ष्मीला अर्पण करू शकता। आणि उत्तर पूजा पण हातावर अक्षता घेऊन, उत्तर पूजा जे नॉर्मल उत्तर पूजा आहे तर ती नॉर्मल उत्तर पूजा करायची आहे आणि सांगता करायची आहे। आणि दर शुक्रवारी अशीच पूजा करायची आहे। आता शुक्रवारच्या दिवशी काय करू नये, तांबीस अन्न खाऊ नये, कुणालाही अपशब्द बोलू नये, या दिवशी राग करू नये, या दिवशी शांत राहावं, या दिवशी कोणालाही कोणासोबत वाद घालू नये, या दिवसामध्ये शक्यतो आपल्या घरामध्ये मांसाहार करू नये, या दिवशी तांबीस अन्न आंबट चिंबट खाऊ नये, ह्या गोष्टीचा अवश्य नियमाचा हा पालन करावा। तर हे वैभव लक्ष्मीचं व्रत श्रावण महिन्यामध्ये जो कोणी करेल त्याला शीघ्र फळ देणारी, माता लक्ष्मी प्रसन्न करणारी हे व्रत मी येणाऱ्या 2025 मध्ये 25 तारखेला येणाऱ्या शुक्रवारपासून किंवा श्रावण महिन्यामध्ये कधी तुम्ही करू शकता। ही माहिती आवडली असेल तर शेअर करा, लाईक करा
आणि नवीन चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ मोठा झाला पण आयुष्याचं कल्याण करणारा हा व्हिडिओ आहे आणि आपल्याला शीघ्र फळ देणारी ही सेवा सांगितलेली आहे. तर प्लीज कमेंट करा, शेअर करा, लाईक करायला विसरू नका. इथंच थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय महालक्ष्मी माता.